अनंग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। स्वप्न जेव्हा सत्याचा हात धरतात तेव्हा जन्म होतो विज्ञानाचा। आज आपण जे जगतोय तेच उद्याचं भविष्य असणार आहे, पण क्षितिजाच्या पलीकडे नेमकं काय दडलंय? मानवी कल्पनाशक्ती जिथे संपते तिथून कोणत्या नव्या विश्वाची सुरुवात होते? याच रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील विस्मयकारक घटनांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा। चला तर मग सुरू करूयात आपला खास कार्यक्रम विश्वसंचार। प्राणी म्हटलं की ते सहसा आपल्या समूहासाठी जीव देतात, पण युगांडामध्ये सध्या याच्या उलट घडतंय। एकेकाळचे जीवलग मित्र आता एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले बनलेले आहेत। माणसांच्या जगातील राजकारण आणि गटबाजी आता चिंपांजीमध्ये शिरले आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झालेली आहे युगांडाच्या किबाले नॅशनल पार्कमध्ये। बघूयात। सुमारे 200 चिंपांजी एकाच कुटुंबासारखे राहणारे, एकमेकांना जपणारे, जणू निसर्गाचा एक अभेद्य किल्ला। पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। 1998 पासून सोबतीनं राहणाऱ्या चिंपांजींच्या समुदायात 2015 मध्ये फूट पडली आहे। ज्या हातांनी कधी एकमेकांना कुरवाळलं त्याच हातांनी आता संघर्षाची शस्त्र उपसली आहेत। 2018 पासून या दोन गटांमधील सामाजिक संबंध पूर्णपणे संपुष्टात आले आहेत। कालपर्यंतचे सखे सोबती आता एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले शिकारी बनले आहेत। मानवी युद्धाप्रमाणेच या प्राण्यांमध्ये आता माझी जमीन आणि तुझं क्षेत्र असा जीवघेणा सीमावाद पेटलाय। 50 वर्षांपूर्वी प्रख्यात प्राणीशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांनी टांझानियामध्ये अशाच एका संघर्षाची नोंद केली होती। पण सायन्स नियतकालिकातील ताज्या संशोधनाच्या नुसार नोगो समुदायातील हे युद्ध त्यापेक्षाही भीषण आणि मोठ्या स्तरावर आहे। निसर्गातील हे वास्तव धक्कादायक आहे। प्राण्यांमधील हा मानवी स्वभाव वैज्ञानिक विश्वात मोठी खळबळ उडवून देणारा ठरलाय। तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या लहानपणी आकाशामध्ये दिसणारे असंख्य तारे आता अचानक नेमके कुठे गायब झाले? तर शास्त्रज्ञांच्या मते भारतातील आकाशातील ताऱ्यांची संख्या आता वेगानं कमी होते, पण याला कारणीभूत कोणता राक्षस नाहीये तर आपणच आहोत। पाहूया। रात्रीच्या अंधारात लुकलुकणाऱ्या त्या चांदण्या आता फक्त आठवणीतच उरणार का? कारण जिथे कधी ताऱ्यांची मैफल रंगायची तिथं आता प्रकाशाचं मरण आलंय। लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचं घर आता हरवत चाललंय आणि उरलाय तो फक्त धुरकट अंधार। पूर्वी गावात किंवा छोट्या शहरात रात्र झाली की आकाश हजारो ताऱ्यांनी गच्च भरलेलं असायचं, पण आज दिल्ली मुंबई सारख्या महानगरांमध्ये डोकं वर करून पाहिलं तर दिसतो तो फक्त धूर आणि अस्पष्टता। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कृत्रिम प्रकाशाचं प्रदूषण। वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे ताऱ्यांचा मंद प्रकाश लुप्त होतोय। हा केवळ सौंदर्याचा ऱ्हास नाही तर निसर्गाच्या चक्रावर झालेला मोठा आघात आहे। जर आपण वेळीच प्रकाश प्रदूषण रोखलं नाही तर पुढच्या पिढीसाठी चांदोबा चांदोबा भागलास का ही गाणी फक्त पुस्तकात उरतील, आकाशात नाही। गगनचुंबी इमारत आणि अफाट श्रीमंती ही आहे आजची आखाती देशांची ओळख। पण या क्रांतीची ठिणगी पडली होती 1908च्या इराणमधील पहिल्या तेल शोधामुळे। इराणपासून सौदी अरेबियापर्यंत तेलाचा हा प्रवास नेमका कसा होता जाणून घेऊयात। नसे जिथे पाण्याचा थेंब तिथे सोन्याच्या धारा वाहिल्या। ही ओळ जिथे वास्तवात उतरली तिथेच आधुनिक जगाचं नशीब पालटलं। पण जगात एक काळ असाही होता जिथे संपत्ती म्हणजे केवळ समुद्र आणि वाळूचं स्वप्न। इराण 26 मे 1908चा तो दिवस। मस्जिद ए सुलेमान येथे जेव्हा तेलाची पहिली धार उसळली तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की हा शोध जगाचा नकाशा बदलून टाकेल। हा केवळ एका देशाचा नाही तर संपूर्ण मध्यपूर्वेचा टर्निंग पॉइंट ठरला। सौदी अरेबिया, कुवेत आणि कतार एकेकाळी मासेमारी आणि मोत्यांच्या व्यापारावर जगणारे हे देश। 1938 मध्ये सौदीच्या दम्माममध्ये तेलाचा महासाठा सापडला आणि पाठोपाठ आखाती देशात काळ्या सोन्याचा पाऊस पडू लागला। दुबईच्या गगनचुंबी इमारतींपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा हा प्रवास याच तेलाच्या संपत्तीतून साकारलाय। इथे आता केवळ
तेलावर विसंबून राहणं थांबलंय. आता स्वप्न रुजतायत सौर ऊर्जेची आणि जागतिक पर्यटनाची. निसर्गानं झाडं कमी दिली, पण जमिनीच्या पोटात अफाट संपत्ती दिली आणि याच संपत्तीनं आज जगाची चक्र फिरतायत. कल्पना करा, तुम्ही दुकानात गेलात आणि दुकानदारानं एका अंड्याची किंमत चक्क 1.25 लाख रुपये सांगितली तर हे ऐकूनच अंगावर काटा येईल ना? पण हे कोणत्याही काल्पनिक सिनेमाचं दृश्य नाहीये, तर एप्रिल 2026 मधील इराणचं भीषण वास्तव आहे. पाहूयात. इराण इतिहासाची श्रीमंती असलेला देश, पण आज महागाईच्या वणव्यात होरपळतोय. इथे गरिबी मोजायला आता आकडेही अपुरे पडू लागलेत. एप्रिल 2026 ची भयान आकडेवारी डोळे विस्फाराला लावणारी आहे. इराणमध्ये आता एक अंड 1.25 लाख तर 1 लिटर दूध तब्बल 8 लाख रियालला मिळतंय. आज इराणच्या मध्यवर्ती बँकेला 1 कोटी रियालची नोट छापावी लागली आहे. पण दुर्दैव असं की या भल्या मोठ्या नोटेची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत केवळ $7 उरली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेनं इराणच्या तेल क्षेत्रासह ड्रोन आणि मिसाईल्स कार्यक्रमावर टाकलेल्या निर्बंधामुळे ही आर्थिक नाकेबंदी झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मॅक्झिमम प्रेशर धोरणामुळे इराण सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. तर एका लहानशा घटनेनं जगाची समीकरणं नेमकी कशी बदलतात हेच आपण आज पाहिलंय. अशाच रंजक बातम्यांचा आणि जगाचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तर आज इथेच थांबते. पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही. Thank you.